जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 14व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि त्याने प्रजेला सांगितले की निरपेक्षतेने वाट्याला आलेली कर्मे करा, म्हणजे तुमचा येथील काळ आनंदात जाऊन शेवटी तुमचा उद्धार होईल. सुरुवातीला असे होतही होते, पण पुढे माणसाची बुद्धी फिरली. तो केलेल्या कर्मातून फळाची अपेक्षा करू लागला. कधी कधी तर केलेल्या कर्माच्या तुलनेत तो अधिकच्या फळाची अपेक्षा करू लागला आणि पापाचा धनी होऊ लागला. कर्मयोगाच्या नियमानुसार कर्म केले की फळ मिळतेच, अर्थात चांगल्या कर्माचे चांगले आणि वाईट कर्माचे कटू फळ मिळते आणि ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म मिळतो. म्हणून समर्थ पुढील श्लोकात म्हणतात, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ. मागील जन्मात केलेल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी जीवात्म्याला दुसरे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने ते नष्ट होते. अगदी थोर थोर लोकांनाही हे चुकत नाही. आजपर्यंत जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून कित्येक जन्मले आणि मेले आहेत. यातून आपण काय धडा घ्यायचा यावर गीता असे मार्गदर्शन करते की तू फक्त दिलेले कर्म कर. कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी, नको कर्मफळी हेतू अकर्मी वासना नको. अर्थात पूर्वी ब्रह्मदेवांनी प्रजेला जे सांगितले तेच भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा सांगितले, कारण पूर्वीच्या ब्रह्मदेवांच्या उपदेशाचा प्रजेला विसर पडला होता. भगवंत म्हणतात, तुला नेमून दिलेले कर्म तू नीट कर. ते करत असताना ते केल्याबद्दल फळाची अपेक्षा करू नकोस. फळाची अपेक्षा केलीस की तू पुन्हा पुनर्जन्माच्या चक्रात अडकलास म्हणून समज. फळाची अपेक्षा न करता कर्म केले तर तुझा उदरनिर्वाह कसा होणार असा प्रश्न जर तुला पडला असेल तर तुझ्या उदरनिर्वाहाची जबाबदारी मी घेतली आहे असे समज. तसेच आणखीन एक पथ्य पाळ, अकर्म करायची इच्छा बाळगू नकोस. येथे तुला अकर्म म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर सांगतो की मी तुला कर्म नेमून दिले आहे आणि ते कसे करायचे याचे शिक्षण तुला मिळेल अशी व्यवस्थाही केलेली आहे. पण तू तुझ्या डोक्याने कर्मात किंवा ते करण्याच्या पद्धतीत बदल केलास तर ते कर्म यथासांग घडणार तर नाहीच, उलट काहीतरी वेगळेच घडल्याने त्यात तुझे अनहित होईल. या प्रकारच्या कर्माला अकर्म असे म्हणतात. तेव्हा चुकून सुद्धा असे अकर्म करायच्या भरीला पडू नकोस. जय जय रघुवीर समर्थ.